नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवरती। तर आपण करणार निफ्टीचा अनालिसिस। तर आजची डेट आहे 27 ऑगस्ट, म्हणजे एक्सपायरी नंतरचा दुसरा दिवस। तर आज आपल्याला काय करायचंय, 10 वाजेपर्यंत लेवलची ऍडजस्ट होण्याची वाट बघायची। तोपर्यंत आपण डाटा रीड करूया। डाटा मध्ये काय दिसतंय, तर डाटा मध्ये काय दिसतंय, रेजिस्टन्स साइडला येऊया। तर रेजिस्टन्स साइडला शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतोय 24,400 वरनं 24,400 वरनं दिसतंय 24,300 वरती। 9 वाजताची शिफ्टिंग आहे, तिला आपण कन्सिडर नाही करणार। म्हणजेच माझा रेजिस्टन्स कुठे आहे, 24,300 वरती। कुणामुळे 24,300 वरती रेजिस्टन्स आहे, व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मुळे। तिघांमुळे रेजिस्टन्स आहे, त्याची वीकनेस चेक करूया। खाली कुठे इन्क्रीज होते का वरती कुठे इन्क्रीज होताना दिसते। स्पॉट मार्केट चालू आहे कुठे, 24,200 च्या आसपास। चला तर पहिले 24,200 ला चेक करूया। इथं ओआय चेंज इन्क्रीज करताना दिसतोय, व्हॉल्यूम आणि ओआय पण इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे, पण पर्सेंटेज खूप कमी आहे। पर्सेंटेज वाढताना दिसत आहे। 24,250 ला चेक करूया। तर इथे पण काय दिसतंय, ओआय चेंज इन्क्रीज करताना दिसतोय, व्हॉल्यूम पण इन्क्रीज करताना दिसतोय आणि ओआय इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे। आता यूएस सपोर्ट साइडला काय दिसतंय, शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतंय 9:31 काय 24,300 वरून 24,200 ला शिफ्टिंग झाले। 9:31 चेक करूया ऍक्च्युअल शिफ्टिंग आहे का। वरती जर पर्सेंटेज ग्राफ आपण बघतोय, तर पर्सेंटेज ग्राफ आपण ओपन करून चेक करूया। तर पर्सेंटेज ग्राफ काय दाखवतंय, तर 101 व्हॉल्यूम आहे, ओआय 98 आहे आणि ओआय चेंज 110 आहे। म्हणजेच अजून पण आपला सपोर्ट 24,300 वरती आहे। मार्केट रेंजच्या ब्रेक झाले, त्याच्या रेंजच्या खाली आल्यामुळे ही रेंज शिफ्टिंग म्हणली जाते। काय म्हणले जाते, रेंज शिफ्टिंग जाते। 24,250 वरती चेक करूया, तर ओआय चेंज 100% झालाय, व्हॉल्यूम इन्क्रीजिंग आहे, ओआय इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे। म्हणजे सपोर्ट साइडनी काय बेरिश प्रेशर आहे। काय प्रेशर आहे, बेरिश प्रेशर आहे। कुठपर्यंत आहे, तर 24,200 च्या सपोर्ट पर्यंत। त्याच्या खाली काय वीकनेस वाढताना दिसते का, तर पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया। तर इथे फक्त ओआय चेंज, व्हॉल्यूम आणि ओआय हे खूप कमी आहे। ज्यावेळेस इन्क्रीज होतील त्यावेळेस आपण मानूया की सपोर्ट अजून बेरिश होत आहे। तर आता ट्रेड काय काय बनू शकतात, जर समजा मार्केटमध्ये ही सिच्युएशन बनली राहिली, सपोर्ट मध्ये प्रेशर राहिला, तर 24,300 चा रेजिस्टन्स, 24,250 च्या रेजिस्टन्स वरून पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे। सपोर्ट मध्ये जर वीकनेस नाही आली, 24,200 ला सपोर्ट स्ट्रॉंग झाला, तर 24,200 च्या सपोर्ट वरून मी कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पोस्ट मार्केट मध्ये। आणि हा आपला एक इव्हेंट होणार आहे लोणावळ्यामध्ये, त्या इव्हेंट माहिती देण्यासाठी एओसी अकॅडमी वरती यायचंय। एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक करायचं। एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इव्हेंट सेक्शन मध्ये जायचं। इव्हेंट सेक्शन मध्ये आल्यानंतर अपकमिंग कोर्सेस इथे दिसेल। 28 आणि 29 सप्टेंबरला हा 2 दिवसाचा ट्रेडिंग सेशन असणार आहे। या इव्हेंटला जॉईन करायला विसरू नका। इथं राज सर आणि एओसी ची पूर्ण टीम येणार आहे आणि तिथे गेम्स आहेत। त्याच्यामध्ये जर विनरला एओसी चा लाईफ टाइम मेंबरशिप मिळण्याची शक्यता आहे। जे जिंकतील त्यांना मिळणार आहे। ठीक आहे, तर भेटूया पोस्ट मार्केट मध्ये। धन्यवाद।